सुनील नावले हा माझा अतिशय जवळचा कार्यकर्ता म्हणण्यापेक्षा माझा मित्र होता। माझ्या राजकीय जीवनाच्या सुरुवातीपासून त्यानं मला साथ दिलेली होती। माझ्या जेवढी जीवनामध्ये राजकीय स्थित्यंतर झाली तेवढी त्यानं राजकीय स्थित्यंतर स्वतःच्या जीवनात देखील घडवून घेतलेली होती। कुणबी समाजाचा देखील नेता होता, सामाजिक कामामध्ये अग्रेसर होता, रत्नागिरी अर्बन बँकेचा व्हाईस चेअरमन होता। त्याच्या जाण्यानं शिवसेनेचं फार मोठं नुकसान झालंच आहे, पण माझं देखील वैयक्तिक फार नुकसान झालं आहे। पण ज्यामुळं प्रकृतीकडे दुर्लक्ष केल्यामुळं त्याचा मृत्यू झाला, कारण त्याला शुगर होती आणि या सगळ्या धकाधकीच्या जीवनामध्ये राजकीय जीवनामध्ये त्याचं स्वतःच्या प्रकृतीकडे दुर्लक्ष झालं। म्हणूनच या कार्यक्रमाच्या निमित्तानं माझ्या पदाधिकाऱ्यांना मी विनंती केली की ठीक आहे, राजकारणामध्ये पाठीपुढं होऊ शकतं, पण जर आपल्याला भरपूर वर्ष राजकारण करायचं असेल तर प्रत्येकानं स्वतःची प्रकृती देखील चांगलं ठेवण्याची आवश्यकता आहे आणि त्याच्यासाठी देखील उपक्रम राबवण्याचा निर्णय सुनीलला आदरांजली म्हणून आम्ही ठरवलेला आहे। त्यानं जो काय जबाब दिला आहे किंवा जबाब दिलेला असेल, मला माहीत नाही हा जबाब दिला आहे किंवा काय ते, असा जर जबाब असेल तर ज्यांच्याबद्दल जबाब दिला आहे त्यांनी बाकीचं राजकारण करण्यापेक्षा हे आत्मचिंतन केलं पाहिजे। कारण काल ज्या पद्धतीनं ज्या आविर्भावामध्ये सरकारला टार्गेट करून बोलण्याची सुरुवात केली होती तेच कदाचित ह्या स्टेटमेंटनं आता अडचणीमध्ये आले असतील। आणि हे देखील मी ऐकलं आहे किंवा वाचलं आहे की तो जो व्यक्ती आहे त्याचा चुलत भाऊ काहीतरी UBTचा पदाधिकारी आहे किंवा असं, आणि त्यांच्यामध्ये वाद जो आहे त्याच्यामध्ये दोघांनी लक्ष दिलं नाही, UBTच्या पक्षप्रमुखांनी आणि अन्य लोकांनी, म्हणून त्या रागानं केलं आहे। पण हे सगळं आम्ही प्रसारमाध्यमातून ऐकतोय बघतोय। ही जर गोष्ट खरी असेल तर ज्यांनी काल मोठा उद्रेक करण्याची भूमिका घेतलेली होती त्यांनी त्याचं आत्मचिंतन केलं पाहिजे। परंतु जरी असं असलं तरी हे जे त्यानं धाडस केलेलं आहे की माँसाहेबांच्या पुतळ्यावर रंग मारायचं, हे अतिशय नीच कृत्य आहे, निंदनीय आहे। त्याच्यावर कठोर कारवाई पोलिसांनी करावी ही आमच्या शिवसेनेची आणि आमची सगळ्यांची मागणी आहे। सर, राहुल गांधींनी आज पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेत मतदार याद्या सॉफ्टवेअरने हायजॅक झाल्याचा दावा केलेला आणि अन्य काही आरोप केलेले आहेत। स्वतःच्या महाविकास आघाडीच्या उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीच्या मतदानाच्या अगोदर हे महाशय देशामध्ये येतात, त्याच्यामुळे त्यांचं काय गांभीर्यानं घ्यायचं। नवीन मद्य विक्री परवाना देण्याला अखेर सरकारने स्थगिती दिलेली आहे, ज्यावर काही दिवसांमध्ये रान देखील पेटलेलं होतं। असं कुठं रान पेटलं होतं? नवीन मद्य विक्री परवाना महाराष्ट्र शासनाच्या सरकारमध्ये काही कॉन्शियस क्लिअर ठेवून ते निर्णय घेतले असतील तर त्या संबंधित विभागाचा प्रश्न आहे। साहेब, काल हातकंबामध्ये आपण गेला होता। हातकंबा हा जवळजवळ अपघाताचं एक म्हणजे जीव जाण्याचं एक ठिकाण झालं, काय आपण पाहणी केली, काय त्याच्याबद्दल? आता काल त्या स्पॉटवर होतो। मुद्दा असा आहे की रस्त्याचं काम जे चालू आहे तिथल्या 200 मीटरच्या कामाच्या संदर्भामध्ये काही अडचणी निर्माण झाल्या होत्या, त्या आता दूर झालेल्या आहेत। त्याच्यासाठी स्पीड ब्रेकर कसे असावे, त्याच्यासाठी बॅरिगेटिंग कशी असावी, त्याची बैठक देखील सकाळी 7:30 वाजता झालेली आहे। त्याच्यामुळे ते प्रमाण कमी होईल, परंतु ते प्रमाण जरी कमी झालं किंवा ते प्रमाण जरी थांबलं तरी हायवे पूर्ण करणं ही प्रायोरिटी आमची आहे। 2 महिन्यामध्ये किंवा 3 महिन्यामध्ये पुलाचं काम पूर्ण होणार। पवार साहेब हे ज्येष्ठ नेते आहेत, त्यांनी 50-55 वर्ष महाराष्ट्रामध्ये राजकारण केलं आहे, देशामध्ये राजकारण केलं आहे। त्यांच्या वक्तव्याला काहीतरी अर्थ असणार आहे म्हणून ते बोलले असतील। आपण थोडे वाट बघू, त्याच्यातनं काहीतरी आउटपुट नक्की मिळेल। सर, मुंबईचा महापौर कोण यावरून पुन्हा एकदा राजकारण पेटलेलं पाहायला मिळतंय। खान की मराठी यावरूनच आता संदीप देशपांडे असतील, संजय राऊत असतील, भाजपचे नवनाथ बन असतील, आणि देखील आरोप प्रत्यारोपांच्या फेरी सुरू आहे। पण काय मला विषय माहिती? मुंबईचा महापौर कोण आहे? खान? मुंबईचा महापौर हा महायुतीच्या आघाडीचा असणार, महायुतीचाच असणार, हे अनेकांनी स्पष्ट केलं आणि काल मुख्यमंत्र्यांनी देखील स्पष्ट केलं। त्याचं उत्तर देतील ना, ज्यांना प्रश्न विचारलेला आहे, ज्यांच्या डिपार्टमेंटला प्रश्न विचारलेला आहे, त्या प्रश्नाचं उत्तर कोर्टाने जर विचारलं असेल तर ते प्रधान सचिव देतील। कालच्या पत्रकामध्ये आपण म्हणजे प्रश्न विचारला होता पत्रकाराने, शेखर निकम म्हणाले होते की मी आम्ही
लढू स्वतंत्र आहे. पण सकाळी त्यांचा मला फोन होता, माझं असं वक्तव्याचा थोडा विपर्यस्त केलेला आहे, आम्ही महायुतीमध्येच लढणार, पण प्रत्येक आपल्या पक्षाची ताकद वाढवण्याचा प्रयत्न करतोय. आणि तुम्ही जो प्रश्न विचारला त्याच्यावर मी उत्तर दिलं. त्यांची भूमिका जर महायुतीमध्ये लढायची असेल तर त्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा देखील सन्मान आमच्याकडनं केला जाईल, हा आमचा शब्द आहे. आणि ते पालकमंत्र्यांच्या नेतृत्वाखालीच लढवू असंही ते म्हणाले. धन्यवाद. पुढे आणि आले तर त्यांना तिकीट पण देणार नाही असं म्हणून पुढे ते बोलले. बरोबर ना. मी तुमचं पुढचं सांगतो ना तुम्हाला. मुद्दा असा आहे की जिथं पक्ष वाढत असतो, ज्या माणसाची कुवत कार्यकर्त्यांपर्यंत पोचायची असते, जो कार्यकर्ता जो नेता लोकांमध्ये असतो त्यांचा पक्ष वाढत असतो. त्याच्यामुळं एकनाथ शिंदे साहेबांचं वलय हे लोकांमधलं आहे, सर्वसामान्यांमधलं आहे. त्याच्यामुळं आपल्याला तुमच्याच चॅनलमधनं आम्हाला रोज बघायला मिळतं की एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखालची शिवसेना ही दररोज झपाट्यानं वाढते. ओके, धन्यवाद. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.